नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज कडाकणी धपाटे केली जाते। तर बघा इथे मी पान, सुपारी, फणी, जोडवी, बांगड्या, दिव आणि देवासाठी नैवेद्य देवीसाठी केलेला आहे। आणि आता राहिलेली आहे वेणी बनवायची। तर मी इथं वेणी बनवून घेते। तर कडाकणी केली जातात आमच्याकडे आज देवीला दाखवण्यासाठी आणि धपाटे। तर घटाला पण कडाकणी आणि धपाट्याची माळ घातली जाते। का तर आज नवरात्रीचा 9वा दिवस आहे आणि उद्या उपवास सुटला जातो पोळ्या करून। तर मी छान अशी कडाकणी धपाटे बनवून घेतलेत। बघा इथे धपाटे दाखवते तुम्हाला। 5 धपाटे केलेत घरातल्या देवासाठी आणि कडाकणी। तर बघा इथे घेतलेलं आहे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी। आमच्याकडे गावी घट बसवला जातो आणि आम्ही फक्त इथे पूजा वगैरे करतो आणि घरच्या देवाला नैवेद्य दाखवतो। तर बघा घरची पूजा छान झालेली आहे। माझा नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे आणि छान असं तयार होऊन आम्ही मंदिरात निघालेलो आहे। देवी बसवल्या तिथं संघात, आमच्या इथं संघ आहे तिथं देवी बसवली जाते। तर ही आहे सोनाली, त्यानंतर ही आहे आरतीची मम्मी, ते दोघींचं नाव सोनाली आहे। तर आम्ही फायनली मंदिरात पोचलेलो आहे आणि बघा आजची मूर्ती पण खूप सुंदर दिसत आहे। आजचा कलर आहे गुलाबी। तर गुलाबी कलरमध्ये पण देवी खूप सुंदर दिसत असेल व्हिडिओमध्ये। तर आज आहे कन्यापूजन। तर कन्यापूजन पण केले जाते इथं संघामध्ये। सर्वांनी प्रसाद घेऊन येतात आणि तिथं सर्वजण मुलींना जेवायला घालतात। तर बघा भरपूर मुली आहेत तिथं। तर सर्वांना जेवण देऊन नंतर काहीतरी गिफ्ट दिलं जातं। का तर कन्यापूजनला आज कन्यापूजनचं खूप महत्त्व आहे। तर बघा भरपूर मुली आलेल्या आहेत। तर इथं छान असं कन्यापूजन झालेलं आहे सकाळी 11 वाजता। 10:30ला आरती आणि 11 वाजता कन्यापूजन। तर संध्याकाळ मी देवीची वटी भरली नव्हती। तर आज मंगळवार होता लास्टचा दिवस। तर इथं आम्ही वटी भरत आहे बघा। तर देवीची वटी भरलेली पण चांगलं असतं, म्हणून सर्वांनी देवीची वटी भरून घ्या। तर छान अशी वटी भरून झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहे गरबा खेळायला। चला तर सर्वांनी टिपऱ्या खेळायला। तर बघा इथं ग्राउंडवर आज जास्त महिला नाहीत, का तर उद्या दसरा आहे सर्वांचं। इथं मोठा बाजार भरला जातो आणि शॉपिंग चालू असते। इकडे चिरमुऱ्याचा प्रसाद असतो उद्याच्याला। तर ग्राउंडवर बघा तर बघा सर्वांचं चालू आहे खेळायचं। तर आमचा ग्रुप पण छान असा खेळत आहे बघा। आम्ही गोल राऊंड केलेला आहे आमच्या ग्रुपने। 9 दिवस कुठे गेले काही समजलं नाही। छान असं एन्जॉय केलेलं आहे। देवाचे पण आरती वगैरे केली आणि एन्जॉय पण केलं। सर्वच काही झालेलं आहे व्यवस्थित। तर बघा इथं छान असं खेळायचं चाललेलं आहे। मस्त राऊंड झालेला आहे आज आणि सर्वजण छान खेळत आहेत बघा। तर उद्या इथं चांगली मोठी पूजा असते। सर्व म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच पूजा असते। तर इथे 2 दिवस अगोदरच इथं यात्रा भरल्यासारखं जास्त गर्दी असते। का तर इथं केळ्याची फुटासनी खूप महत्त्व आहे। सर्वांच्या घराला केळीची फुटे लावली जातात। बाजारात चिरमुरे वगैरे विकायला येतात। इकडे चिरमुऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर भरपूर मैदानात असं गर्दी झालेलं आहे। तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी। तर बघा वेगवेगळ्या स्टेप इथं करायचं चाललेलं आहे सर्वांचं। यात सर्वांनी टिपऱ्या खेळायला। आज ग्राउंडवर जास्त गर्दी नसल्यामुळे छान खेळत आहे सर्वजण। वेगवेगळ्या स्टेप मध्येच वेगवेगळ्या स्टेप करत आहे सर्वजण। पिया का घर आया।
तर बघा 9 दिवस कुठे गेले काही समजले नाही. घरातलं पटपट आवरायचं काम आणि म्हणजे संघात जायचं, देवी बसवल्या तिथं पूजा वगैरे करायचं, छान असं खेळायचं. संध्याकाळ झालेली पण नाही कळत का, तर संध्याकाळ 12 वाजायच्या रोज झोपायला. तर बघा इथं पण छान असा राऊंड जमलेला आहे. त्यानंतर आमचं छान फोटो काढून झाले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आहे माझी जुनी मैत्रीण आहे बघा. तिचं नाव आहे अमृता. आम्हाला खूप दिवसांनी भेटलेली होती. तर कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. उद्या दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सोने घ्या आणि पाणी द्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद.